नांदेड छत्रपती संभाजीनगर नंतर झपाट्यानं विकसित होत असलेलं मराठवाड्यातलं दुसरं मोठं शहर. शिखांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या पावन वास्तव्यानं पुनीत झालेलं सचखंड गुरुद्वारामुळे जगभरातल्या शिखांचं श्रद्धास्थान असलेलं नांदेड, देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ रेणुका मातेचं मंदिर इथं आहे. निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्ती मिळवण्यासाठी झालेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामात अग्रगण्य होते ते नांदेडकर. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाणांमुळे नांदेड राजकीय नकाशावर आलं. त्यांचे पुत्र अशोक चव्हाण देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र तरीही विकासाच्या आघाडीवर नांदेडची म्हणावी तशी भरभराट झालेली नाही. बंद पडलेल्या उद्योगांचा जिल्हा अशी नांदेडची दुर्दैवी ओळख बनली आहे. NTC मिल, टेक्सकॉम, शिफ्टा, फाटा केमिकल असे अनेक मोठे उद्योग इथं बंद पडले. पंचतारांकित दर्जा असलेल्या कृष्णूर MIDC मध्ये बोटावर मोजण्या इतके छोटे उद्योग सुरू आहेत. 2008 साली झालेल्या गुरुदागद्दी सोहळ्यासाठी तब्बल 2000 कोटींचा निधी नांदेडला मिळाला. मात्र योग्य नियोजनाच्या अभावी शहराच्या विकासाची संधी हुकली. नांदेडमधून मुंबई पुण्याला जाणारी प्रवासी संख्या जास्त असली तरी पुरेशा रेल्वे गाड्या उपलब्ध नाहीत. शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाणांमुळे नांदेडमध्ये काँग्रेसचा दबदबा होता. मात्र गेल्या 10 वर्षात भाजपनं आपलं स्थान मजबूत केलंय. 2009 साली शंकरराव चव्हाणांचे जावई भास्करराव खदगावकर काँग्रेसच्या तिकिटावर तिसऱ्यांदा खासदार झाले. त्यांनी भाजपच्या संभाजी पवारांचा 74,000 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेतही काँग्रेसचे अशोक चव्हाण खासदार झाले. त्यांनी भाजपच्या दिगंबर पाटलांना 81,000 मतांनी हरवलं. मात्र 2019 साली नांदेडकरांनी अशोक चव्हाणांना आपटी दिली. भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांना 40,000 मतांनी धोबीपछाड दिला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं तब्बल 1.5 लाख मतं घेतल्यानं चिखलीकरांचा विजय सोपा झाला. विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर काँग्रेसचे 3, भाजपचे 2 आणि शिवसेनेचा 1 आमदार इथून निवडून आलेला आहे. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी भाजपचं कमळ हाती धरलंय. त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवडही झाली. भाजपनं नांदेडमधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे काँग्रेसनं माजी आमदार वसंतराव चव्हाणांच्या नावाची शिफारस उमेदवारीसाठी केली आहे. तर महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीनंही नांदेडवर दावा ठोकलाय. दोन्हीचा ताकदीचा जो विचार आपण करा आणि त्याच्यातून उत्तर मिळेल आपल्याला. कारण त्यांना मिळालेली मतं, मला मिळालेली मतं आणि आता ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्याच्यामुळं मोठ्या मताधिक्यानं नांदेडची जागा भारतीय जनता पक्षाची. अशोकराव काँग्रेसमध्ये गेले, असंख्य कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत आणि तो कार्यकर्ता ह्या जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कारभार तो सांभाळणार आहे आणि येणारी निवडणुकी काँग्रेस पक्षाच्या पदरात पाडून देणार. आतापर्यंत नांदेडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत राहिली. त्यात कधी काँग्रेस तर कधी भाजपचा खासदार इथून निवडून आलाय. यंदा मतदार कुणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार याची उत्सुकता आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे, तर काँग्रेसला जोर का झटका बसलाय. या धक्क्यातून काँग्रेस कशी सावरणार हा मोठा प्रश्न आहे. सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड.